असं काय झालं की तू एवढा मोठा निर्णय घेते आहेस? बोल की बानू, आता का गप बसली आहेस? बानू, तुझ्या मनात काय चालू आहे हे मला कळायलाच हवं. कारण श्री खंडेरायांना प्राप्त करून घेणे हे ध्येय मी तुला दिले आणि त्यासाठी अपार कष्ट करायला लावले. मग असं काय घडलं? अम्या, देवाची वाट बघून थकून गेले. जर माझं देवासंग लगीन होणार आहे तर इतकं वरीस देव मला भेटाय का नाही आलं? असं काय आहे का इतकं वरीस झालं तेव्हासनी माझ्या संग दोन सबूत बोलाय येळ बी नाही? कुठं आहे देव? म्हणजे होणार नाही त्याची आस कशा पाय ठेवायची? म्हणजे श्री खंडेरायांचा विचार तू डोक्यातून काढून टाकणार? असं कसं होईल? देव माझ्या हातात आहेत, त्यासनी कसं इसरल म्या? परोगा मोठं सपान न ग, जे मिळालं आहे त्यात सुखी आहे म्या. बानू, हे तू सुखाने नाही तर दुःखी अंतःकरणाने बोलत आहेस. नारायण नारायण. माझ्या शिष्याची आता खूप परीक्षा झाली. तिला तिच्या व्रताचे अखंड भक्तीचे फळ मिळू द्या. तिच्या हाकेला धावून येऊन तिला दर्शन द्या. नाहीतर चांगुलपणावरचा विश्वास उडेल माणसांचा. श्रद्धेने हाती काही लागत नाही अशी भावना रुजेल. या शिवलीलेत देवा आता मूळ रूपात यायला फार वेळ घेऊ नका. मुनिवर, आता अगदी अल्प काळ उरला आहे. म्हासेला दिलेले 12 वर्षाचे वचनही पूर्ण होईल आणि बानूला दिलेले लग्नाचे वचनही पूर्ण करता येईल. बानू, तुझा गुरु म्हणून मी तुला सांगतो की तुझे शब्द मागे घे आणि श्री खंडेरायांशी तुझा जो विवाह होणार आहे त्यासाठी सिद्ध हो. नारद मुनींनी आता हे सांगण्याचे प्रयोजन मला कळले नाही. त्यांना हे सांगायचे होते की त्यांना यापुढे काही ठाऊक नाही. आता एवढा काळ उलटून गेला आहे की आता हे यांच्या मूळ रूपात प्रकट होण्याची वेळ जवळ आली आहे. याची आठवण ते करून द्यायला आले होते. पण तुमच्यासाठी ही आनंदाची वार्ता नाही का? त्यांनी मूळ रूपात प्रकट व्हायला आता अल्प काळ उरला आहे आणि तुम्ही दिलेला शाप त्यांनी निमूटपणे सोसला हेही एक सत्यच आहे. हे इथून निघून जाताना सारीपाठाच्या डावाचे कारस्थान झाले हेही सत्यच आहे. देवी, आपण त्यांच्या आगमनाची पूर्वतयारी करायला हवी. पण त्यांच्या आणि बानूच्या लग्नाचा प्रश्न उरतोच. उत्सव काय, महोत्सव साजरे होतील, पण माझ्या मनात कसलीही शंका राहायला नको. श्री खंडेराय इतक्या वर्षांनी मूळ रूपात प्रकट होणार ह्याचा आनंद तर साजरा करूया. का कुणास ठाऊक, पण मला आतून असं नाही वाटत की ह्यांच्या येण्याचा उत्सव साजरा करावा.